सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। महाराज की जय। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Happy birthday. जय श्री राम। जय श्री राम। महाराज की जय। आज आमचे मित्र आणि मार्गदर्शक सचिन भाऊंनी प्रथमतः मला दरवर्षीप्रमाणे नेहमी सकाळी उठल्यानंतर सचिन भाऊंचा फोन आला। सचिन भाऊ युवकांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात, तसंच माझी पण चांगली मैत्री आहे सचिन भाऊ संग। सचिन भाऊंच्या फोननी मला अतिशय चांगली ऊर्जा मिळाली की आपलं कुणीतरी आहे आणि जीवन जगत असताना सर्वांचा विचार करून जीवन जगत असतं। तसं कर्मवीर भाऊराव पाटील सांगतात की 1 वर्षाची जर तयारी करायची असेल तर धान्य करा, 10 वर्षाची जर तयारी करायची असेल तर झाडे लावा, 100 आणि 1000 वर्षाची जर तयारी करायची असेल तर माणसं जोडा आणि माणसं घडवा। तसंच सचिन भाऊंचं काम आहे। आज मला सचिन भाऊच्या शुभेच्छा मिळाल्या। त्यानंतर आमचे सर्व मित्र अविनाश भाऊ असेल, अविनाश भाऊंचंही मला दरवर्षीप्रमाणे फोन येत असतो आणि अविनाश भाऊच्याही शुभेच्छा भेटल्या। सुरेश भाऊ असेल। काही दिवसांपूर्वी काशीकानंद महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काशीकानंद महाराजांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितलं की अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे काय असतो याचं त्यांनी एकदम उत्तम उदाहरण सांगितलं आणि तेच काल मी अनुभवलं। त्यांनी असं सांगितलं की अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात काय केलंय ते त्या दिवशी दिसतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्याची दिशा त्या दिवसापासून ठरवली जाते। तर काल मला ते जाणवलं। काल ज्या लोकांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला, काल सचिन भाऊंचा 2दा फोन झाला आणि त्यांनी मला वेळ मागितली, मात्र वेळेच्या अभावी मी कुटुंबासोबत जेवणासाठी गेलो असल्यामुळे मला काल वेळ देता आला नाही। आज सकाळी पुन्हा त्यांनी बोलून घेतलं आणि आज त्यांनी त्यांचं प्रेम या शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त केलं। तर या लोकांनी जे माझ्यावर व्यक्त केलेलं प्रेम आहे त्यानुसार मला याच्या पुढची वाटचाल अजून जास्त जबाबदारी या समाजाप्रती असलेली जबाबदारी वाढलेली आहे असं वाटतं आणि या सर्वांचा मी मनापासून शुभेच्छांचा स्वीकार करतो। आणि आज जो मित्र परिवार या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सुद्धा सलग मला शुभेच्छा देण्यासाठी हजर झाला त्या सर्वांचा वेळात वेळ काढून मला दिलेल्या शुभेच्छांचा मी नम्रपणे स्वीकार करतो। तसं बघितलं तर आज कोणाला कोणासोबत एक शब्द सुद्धा बोलण्याची वेळ नाही, मात्र माझ्यासाठी काही लोकांनी अर्ध पान आमचे किशोर काका असतील, जितू भाऊ असतील, राजकुमार जाधव असतील, अनेक लोकांनी असे एक पॅरेग्राफ भरून माझ्यासाठी लिहिलं काहीतरी माझ्या शुभेच्छा म्हणून। ते या लोकांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो। कोणाला कोणासाठी वेळ नाही, मात्र माझ्यासाठी जो ज्या लोकांनी वेळ दिला त्या वेळेचा नक्कीच मी सदुपयोग पुढील जीवनात करील आणि बाबांच्या आशीर्वचनाप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी प्रामाणिकपणे यापुढील पत्रकारिता क्षेत्रात सामान्य माझ्या मित्रपरिवाराला, शिर्डी आणि साई भक्तांना न्याय देण्यासाठी माझ्या छोट्याशा साई न्यूज 24 चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करेल। आमचे मित्र पत्रकार प्रशांत अग्रवाल आणि माझा अतिशय जीवा भावाचा मित्र नानासाहेब यांचा दोघांचाही जन्मदिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला। त्यांच्यावर काल देखील शुभेच्छांचा खूप मोठ्या प्रमाणात वर्षाव झाला। असं सहज कुणाच्या बाबतीत होत नाही। एखादा माणूस सामाजिक जीवनात काम करत असताना त्याची काम करण्याची जी भावना आहे ती भावना प्रामाणिक असली की लोक तुम्हाला सदिच्छा देतात, लोक तुमच्या मागे उभे राहतात, लोक तुम्हाला आपुलकीनं प्रेमानं आवाज देतात। जसं प्रशांत मागाशी म्हटलं ना की इथं साधं कुणाला कुणाशी बोलायला पण वेळ नाहीये, पण मग इतकं वेळात वेळ काढून, जसं मी काल पण प्रशांतला फोन केला होता, आज पण सकाळी नानाला फोन केला, त्याच्या नानाला मी 3ऱ्यांदा फोन केला। शेवटी असे काही माणसं असतात जीवाभावाचे, त्यांना आपण जवळ बोलून त्यांच्याशी प्रेमाने
फोनवर शुभेच्छा देऊन संपू शकत होता विषय, पण तसं न करता शेवटी आज आम्ही सगळं मित्र परिवार, आमचे सुरेश रवारणे, अविनाश भाऊसाहेब, त्याच्यानंतर संतोष, समीर भाई, आम्ही सगळेच, ज्ञानेश्वर, उमेश नाना शेजवळ, आमचा जो काँग्रेसचा परिवार आहे त्या सगळ्या काँग्रेस परिवाराच्या वतीनं आणि तसं पाहिलं तर आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या. पण हे असंच फक्त काँग्रेस म्हणून नाही, तर हे माझे चांगले अतिशय, आता तसं नानासाहेब पाहिलं तर ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आणि मग कोण कोणत्या पार्टीचा आहे, शेवटी सुखात आणि दुःखात जी लोक तुमच्या मागे उभे राहतात ते आपले, आणि फक्त राजकारण म्हणून द्वेष करणं, राजकारण म्हणून हेवे दावे करणं ते स्वार्थी, असा प्रकार नाहीये. आमच्यामध्ये आमची मैत्री, आमचं एकमेकाशी असलेलं प्रेम, या भावनेतून आम्ही त्यांचा सत्कार केला, शुभेच्छा दिल्या. सत्कार फार मोठा नाही, बाबांची शॉल साऱ्या गावाला माहिती, 30 रुपयात शॉल भेटते, पण ती अंगावर टाकणं म्हणजे एकमेकाच्या विषयी ऋणानुबंध आणखी घट्ट करणं, असा त्याचा अर्थ आहे. मी आजच्या या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड, चांगलं आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर प्रशांतकडून तर आमची ही अपेक्षा आहे की प्रशांतने ज्या ज्या ठिकाणी खरोखर अन्याय होतो, जिथं जिथं अत्याचार होतो, जिथं चुकीचे कामं चालू आहे, त्या ठिकाणी त्याचा तिथं बूम गेला पाहिजे, त्या बूमने तिथं बॉम्ब फोडला पाहिजे, आणि त्या फुटलेल्या बॉम्बमुळं ज्यांनी कुणी हे कृत्य केले त्याच्या कानात कानठळ्या बसल्या पाहिजे, अशा प्रकारचं काम त्याच्याकडून व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि नानासाहेबांकडून देखील सामाजिक कामामध्ये त्याचं योगदान लाभावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोघांना खूप शुभेच्छा देतो. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.